नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कालपासून या ठिकाणी एमएपीएस क्लेम मध्ये जसं आपण या ठिकाणी क्लेम करायचा प्रयत्न करतोय, तर एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी इश्यू आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी येत आहे। जसं आपण या ठिकाणी क्लेम सबमिशनचा बटन या ठिकाणी क्लिक करतो, तर या ठिकाणी सर्वात मोठा एक प्रॉब्लेम सर्वांच्या समोर या ठिकाणी येत आहे। अलर्ट एरर व्हाईल प्रोसेसिंग डाटा हा प्रकारचा प्रॉब्लेम सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी येत आहे। त्यासोबत काही जणांना या ठिकाणी इंटरनल प्रॉब्लेमचे या ठिकाणी मेसेज शो होते। तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये हा मेसेज काय येतोय आणि यावर काय उपाय करता येईल काय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, आपण एमएपीएस क्लेम मध्ये ज्यावेळेस लॉग इन करता, ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आपला क्लेम रिजेक्ट किंवा रेक्टिफाय झालेला असतो, तर आता या ठिकाणी आता आपल्याला एक क्लेम आहे आपल्याकडे। तर या बघा, हा जो काही क्लेम आहे त्याच्या झालेला आहे रिजेक्टेड। तर आरोकडून हा रिजेक्टेड झालेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी रिअप्लाय या ठिकाणी करायचं आहे। तर आता आपण या ठिकाणी जस्ट क्लेम मॉड्यूलला या ठिकाणी क्लिक करणार आहोत। जर आपला क्लेम रेक्टिफाय जर झाला असता, तर आपण या ठिकाणी क्लेम नंबरला क्लिक करून तो क्लेमला या ठिकाणी आपण रिसबमिट केला असता। पण आपला रिजेक्ट झाले असल्यामुळे आता या ठिकाणी न्यू क्लेम तयार होणार, म्हणून या ठिकाणी आपण क्लेम मॉड्यूलला क्लिक करतो। आता या ठिकाणी एक मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे, ते म्हणजे ज्यांचे या ठिकाणी डॉक्युमेंट चुकले होते त्यांच्यासाठी या ठिकाणी डायरेक्टली तिन्ही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी टॅब देण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला क्लेम करायचा आहे। क्लेम करण्यासाठी आपण या ठिकाणी जस्ट आपले डॉक्युमेंट या ठिकाणी आपण अपलोड करून घेऊ, ज्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे बँक स्टेटमेंट। त्यानंतर या ठिकाणी लागणार आहे आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट। आता मित्रांनो, तिन्ही आपण या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत। आता या ठिकाणी आरओला आपल्याला सांगितलं होतं की मंथली क्लेम करायचं। आता या ठिकाणी आपल्याला मंथली क्लेम करायचं आहे। आता तिन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी प्रॉपर आपण अपलोड केलेले आहेत। जसं आपण स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर टाइप ऑफ क्लेम या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मंथली क्लेम, म्हणून या ठिकाणी मंथलीला सिलेक्ट करून आपण या ठिकाणी क्लेम इयर सिलेक्ट करून घेणार आहेत आणि त्या ठिकाणी मंथ सिलेक्ट करून घेणार आहेत। आता या ठिकाणी मंथ सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी मित्रांनो, जे प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड म्हणून अशा प्रकारचा एक टॅब तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला त्या मंथची जी पेमेंट रिसीव्ह झाली तेच फिल करायची आहे। आता आपल्या कंडिशन मध्ये 8,050 रुपये या ठिकाणी स्टायपेंड जमा झालेले आहे, म्हणून या ठिकाणी आपण 8,050 ठेवलेले आणि आपण या ठिकाणी सबमिट बटनला क्लिक करणार आहोत। आता सर्वात मोठा प्रॉब्लेम या डीबीईटीचा इथून स्टार्ट होणार आहे। जसे की तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता, एरर व्हाईल प्रोसेसिंग डाटा। आता हा प्रॉब्लेम मॅक्झिमम विद्यार्थ्यांना या ठिकाणी येत आहे। हा प्रॉब्लेम मागच्या 2 दिवसापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना अलर्टच्या स्वरूपामध्ये एरर व्हाईल प्रोसेसिंग डाटा या अशा प्रकारचा येत आहे। तर मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आलेला आहे तर नेमका कशाचा आहे थोडंसं आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तुमचा क्लेम न्यू असेल या ठिकाणी क्लेम, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे। जसे की आधारची ओटीपी व्हेरिफिकेशन होत नाही, कोणाला मोबाईलला या ठिकाणी ओटीपी येत नाही, कोणाला ईमेलला ओटीपी येत नाही। तर अशा प्रकारचा न्यू क्लेमला प्रॉब्लेम आहे। तर आता ज्यांचे क्लेम हे ओल्ड आहे तर त्यांना या ठिकाणी रिप्लाय किंवा रिसबमिट करताना अशा प्रकारचा अलर्ट या ठिकाणी दिसतो। तर मित्रांनो, हा जो काय प्रॉब्लेम आहे तो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, विद्यार्थ्यांचा कोणाचाही या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, म्हणून या ठिकाणी आपण थोडंसं गोंधळून जाऊ नये। नाहीतर आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अगोदरच लास्ट डेट जवळ आल्याच्या नंतर वेबसाईट अशी करत आहे आणि विद्यार्थ्यांचे क्लेमही होत नाहीत, म्हणून सर्वांनी या ठिकाणी घाबरलेले आहेत। म्हणून महत्वाचा मुद्दा, हा जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे मित्रांनो तुमचा वेबसाईटचा। कारण की हा प्रॉब्लेम एकाचा नाही, मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा या ठिकाणी हा प्रॉब्लेम येत आहे। कारण की मी जवळपास हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे, जवळपास 9 ते 10 विद्यार्थ्यांची मी या ठिकाणी लॉग इन करून क्लेम सबमिट करायचा प्रयत्न करतो, तर अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी येत आहे। पण हा पर्टिक्युलर एकाचा प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम सर्वांचा आहे। मला खूप साऱ्या कमेंट्स याच अलर्ट्स विषयी येत आहेत, म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। तर हा जो काही अलर्टचा मेसेज आहे तो मेसेज या ठिकाणी बघितला आपण, तर एरर व्हाईल प्रोसेसिंग डाटा हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गोंधळून जायचं नाही, लवकरात लवकर डीबीईटी कडून याच्यावर उपाय करणं चालू आहे। आता खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी विचारत असतात की सर लास्ट डेट जवळ आलेली आहे, मग अशातच हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो। मग या ठिकाणी क्लेम आमचं कशा पद्धतीने सबमिट होणार आणि लास्ट डेट या ठिकाणी जवळ आलेली आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एवढा मोठा प्रॉब्लेम असताना हे डीबीईटीने या ठिकाणी लास्ट डेट जवळ दिलेली आहे। 25 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे, पण 25 मार्च 2025 ही जी शेवटची तारीख आहे
ज्यांची अप्रेंटिसशिप 2024 पूर्वी कंप्लीट झालेली आहे तर ती त्यांच्यासाठी आहे. समजा जर आज तुमची जर अप्रेंटिसशिप स्टार्ट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अजूनही क्लेम करता येणार आहे. तुमच्यासाठी ही वेबसाईट बंद झालेली नाही. जर तुमची अप्रेंटिसशिप स्टार्ट असेल तर तुम्हाला अजूनही या ठिकाणी क्लेम करता येणार आहे. तुमच्यासाठी वेबसाईट या ठिकाणी बंद झालेली नाही. आता यातच एकच डीबीटी कडे लक्ष राहणार आहे आपलं या ठिकाणी, आता जर डेट वाढून देणार आहे का नाही. कारण मित्रांनो डेट वाढू शकत नाही असा एक अंदाज आहे. का अंदाज आहे? कारण की 25 मार्च 2025 ही डेडलाईन देण्यात आली होती आणि 31 मार्च 2025 पर्यंत हे त्यांचं फंड डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू होणार होतं. आता महत्वाचा मुद्दा एकच आहे या ठिकाणी, 31 मार्चच्या नंतर या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी बजेट अवेलेबल नसतं, म्हणूनही या ठिकाणी डेट वाढण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना या ठिकाणी अलर्टचा मेसेज शो होते त्यांनी गोंधळून न जाता बस थोडासा वेट करायचा आहे आणि वेबसाईटला व्हिजिट करून ट्राय करत राहायचं आहे. आता या ठिकाणी डीबीटी कडून या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न याला अपडेट करण्याचं कामही या ठिकाणी सुरू आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गोंधळून न जाता आपला जो काही अलर्टचा मेसेज आहे तो पर्टिक्युलर तुमचा नाही, ते सर्वांचा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. म्हणून गोंधळून न जाता फक्त वेबसाईटला व्हिजिट करून ट्राय करत राहणं हा एकच पर्याय या ठिकाणी आहे. कारण की जर पर्टिक्युलर एकाचा जर या ठिकाणी प्रश्न राहिला असता तर आपण त्याच्यावर सोल्युशन वगैरे या ठिकाणी सांगितलं असतं. पण आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अलर्ट एरर वाईल प्रोसेसिंग डाटा अशा प्रकारचा मेसेज येत असल्यामुळं क्लेम सबमिट होत नसल्यामुळं या ठिकाणी गोंधळ झालेले आहे. म्हणून या ठिकाणी गोंधळून न जाता तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बस वेबसाईटला व्हिजिट करून ट्राय करत राहायचं आहे. ज्यावेळेस पोर्टल या ठिकाणी व्यवस्थित सुरळीत चालू होईल त्याचं अपडेटही तुम्हाला या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल. पण तुम्हाला गोंधळून न जाता स्वतःलाही या ठिकाणी ट्राय करत राहिलं तरी तुमच्यापर्यंत या ठिकाणी अपडेट मिळून जाईल. मित्रांनो या एमएपीएस क्लेम मध्ये आता खूप कमी दिवस उरलेले आहेत. म्हणून तुम्हाला इयरली क्लेम असो मंथली क्लेम असो तुमचा क्लेम रिजेक्ट हो किंवा रेक्टिफाय हो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आता काळजीपूर्वक सबमिट करायचं आहे. कारण की आता एक चूक तुम्हाला खूप मोठी महागात पडणार आहे. मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सांगितलं होतं की जे की एमएपीएस ची लास्ट डेट आहे क्लेम सबमिशनची ती आहे 25 मार्च 2025. तर ही 25 मार्च 2025 ला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवून आपला जो काही क्लेम आहे रिजेक्ट असेल रेक्टिफाय असेल किंवा या ठिकाणी तुमचा क्लेम न्यू असेल तर जेव्हा काही तुम्ही या ठिकाणी क्लेम सबमिशन करता तर सबमिशन करत असताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी आता सबमिशन करायचं आहे. कारण की आता एक जरी चूक तुमची या ठिकाणी झाली तर तुम्हाला खूप मोठी महागात पडणार आहे. कारण की या ठिकाणी ऑलरेडी डीबीटीने या ठिकाणी माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी पत्रही या ठिकाणी काढलेले आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायचे कालच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं. ज्यामध्ये अर्जाचा जर या ठिकाणी आता विचार केला तर बघा 25 मार्च 2025 चा नोंदणी करून क्लेम सादर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर 25 मार्च 2025 च्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं डीबीटी या ठिकाणी स्पष्ट करते. पण त्यातच हा जो काही एरर आपल्या समोर येत आहे म्हणून या ठिकाणी डेट वाढण्याची चान्सेस असतील की नसतील का 25 मार्च 2025 ही शेवटची डेट असेल. आता हे डीबीटी कडून काही ऑफिशियल लेटर आल्याच्या नंतरच माहिती होईल आणि काही जर याची माहिती आली तर तुम्हाला या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल. मित्रांनो आपण एमएपीएस क्लेम बाबत अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आपण एमएपीएस क्लेम बाबत विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन येत असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत. तर तोपर्यंत नमस्कार.